गेल्याच आठवड्यामध्ये गेल्या महिन्यात नागपुरामध्ये हिवाळी अधिवेशन झालं। या अधिवेशनामध्ये बळीराजाच्या समस्या आणि बळीराजाच्या कल्याणावर चर्चा होऊन सकारात्मक दिशा मिळायला पाहिजे होती, अपेक्षा होती, परंतु विरोधकांनी या जिथं शेतकऱ्यांचे प्रश्न उचलून धरायला पाहिजे, सरकारशी चर्चा करायला पाहिजे, पण दुर्दैवाने तसं झालं नाही। तरी किती विरोधकांनी प्रयत्न केला तरी सुद्धा या ठिकाणी आम्ही त्यांच्या आरोपाने उत्तर देत नाही, तर कामाने उत्तर देतो। काम करून या ठिकाणी या राज्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम या ठिकाणी होत आहे। आणि म्हणून आपला देश हा भारत देश कृषीप्रधान देश आहे। आपल्या शेतकऱ्यांना फार अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि म्हणून आपली अर्थव्यवस्था शेतीशी निगडीत आहे। त्यामुळे मातीतून सोनं पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरात समाधान फुललं पाहिजे, शेतकऱ्यांच्या जीवनावर आलेलं संकट दूर झालं पाहिजे, शेतकऱ्यांचं अरिष्ट दूर झालं पाहिजे, अशा प्रकारची प्रार्थना नेहमी जिथं जिथं मी जातो देवाकडे साकडं घालत असतो। आणि म्हणून या अधिवेशनामध्ये आम्ही शेतकऱ्यांना जे काही अवकाळी, गारपीट, अतिवृष्टी यामुळे जी संकट येत आहेत त्यावेळेस मग नियम आडवे येतात, पण ते नियम आम्ही बाजूला ठेवून NDRF, SDRFचे नियम डावलून या ठिकाणी शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे करतो। 2 हेक्टरची 3 हेक्टर आम्ही केली। सततचा पाऊस नुकसान भरपाईमध्ये धरला जात नव्हता, तो आम्ही त्या ठिकाणी सततच्या पावसामुळे होणारं नुकसान आपण नुकसान भरपाईमध्ये धरलं। अनेक ठिकाणी जे काय आता 40 गावं तालुके जे दुष्काळग्रस्त दाखवलेत तिथे पुन्हा आपण सर्वे केला आणि राज्य सरकारच्या वतीने 1221 मंडळं जी आहेत ती देखील आपण त्याची यादी तयार केली।